सर्वसाधारण माणसाला कसा कळेल या अंगाने त्यांची शक्ती असायची. अर्थात त्यासाठी पुन्हा अभ्यास हवाच. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गेल्या वर्षीचा गुरुपौर्णिमा दिवस आणि आत्ताचा गुरुपौर्णिमा त्याच्यामध्ये आपल्याकडे फरक काय झाला की फरक काय होतोय हे आपलंच आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात कठीण परिस्थिती येते, कधी चांगली परिस्थिती येते. हे सगळं प्रत्येकाच्या जीवनात होत असतं. ती बहुना जीवनच असेल. सगळेच प्रत्येक दिवस तुमच्यासमोर गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्यावर चालायला लोक सांगतात असं तरी होऊ शकत नाही. ते गुलाबाचे काटे पण मध्ये मध्ये टोचू शकतात. आणि त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही परिस्थितींना सामोरं जाण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदाचा हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. आणि आनंदातून जीवन जगतो आहोत जिथे आपलं जर जास्त लक्ष द्यायला लागलो आपण तर आपण आनंदातून जीवन जगतो. पैमावलीने हे मार्गदर्शन विविध पद्धतीने केलेलं आहे. पण नुसती प्रबोधन ऐकून मनाची सुधारणा होत नाही. लक्षात घ्या. नुसती चर्चा करून मनाची सुधारणा होत नाही. उपासना यज्ञ सद्गुरूने आपल्याला करायला सांगितलं आहे. ते एकत्र येऊन एक संघ निर्माण होतो आणि तिथे देवाचं किंवा नामस्मरणाचं महत्व होतं. दिव्यत्वाचा भाव तिथे निर्माण होतो आणि त्यासाठी उपासना यज्ञ करायला सांगितले. परंतु पुढे पुढे सद्गुरू जे ज्ञान देतात तिथे जर आपण दुर्लक्ष केलं तर पहिली नसलेलं ज्ञान मिळालं बस झालं असं काही लोकांचा समज असतो. पुढे कशाला जायला पाहिजे कळलं मला नाही. पुढे पुढे प्रगती झाल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. म्हणून सद्गुरूंनी पुढे दिव्य साधनेचा अभ्यास सांगितला आहे. तिथे आपलं लक्षच नाही करत. बऱ्याच साधकांचा असा समज असतो की आम्ही उपासना केलं त्यात आम्हाला बरं वाटलं, आम्ही सद्गुरू कार्य केलं त्यात आम्हाला बरं वाटलं, बस झालं. या सगळ्या पायऱ्या आहेत. उपासना नाही पाहिली एकत्र येऊन तुम्ही एकमेकाशी चांगले वागू शकता. लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस नामधारक एकत्र येतो तर एकमेकाबद्दल आदर व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. तिथे पण देवाचं नाम घेतो. देवाचं नाम देवाचं नामस्मरण. आता इथे देवाचं नामस्मरण म्हणजे कोणाचं नामस्मरण हे आपल्याला कळत नाही. सुरुवातीचा जो प्रकार असतो उपासनेत तर हरिमुखे म्हणा हेच करायचं एवढंच आपल्याला कळतं. पण हरी कुठे आहे तो कळत नाही आपल्याला. लक्षात. आणि म्हणून हा कृतज्ञता दिन आहे पण त्याचबरोबर आपल्या ज्ञानाची परीक्षा आहे. सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आपण किती आत्मसात केलं हा प्रश्न स्वतःला विचार. बरं केलं मग आता आपण कसे वागतो आहोत हा प्रश्न स्वतःला विचार. आपण छोट्या छोट्या गोष्टी रागवतो मग ते ज्ञान आत्मसात झालं का नाही. तिथे आपण नापास झालो. लक्षात घ्या. कोणाबद्दल द्वेष मत्सर आला नापास झालो. उगीच कोणाबद्दल वादविवाद करत असतो नापास झालो. नकारात्मक सांगत नाही सावध वाट असतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही शांत चित्ताने किंवा आनंदाने किंवा नम्रपणे ती परिस्थितीचा स्वीकार करायला लागला तर तुम्ही पास झाला. पास कुठे होतं ते समजा. परिस्थिती प्रत्येकाच्या घरात आहे असं काही नाही. सगळं अगदी देवाचं नाव घेतलं म्हणजे सगळं छान झालं. तुकाराम महाराज एवढे नामस्मरण करते प्रपंचामध्ये त्यांना अडचणी खूप होत्या. खरंच ते नामस्मरण मग अडचणी त्यांच्या मनाचं सामर्थ्य कसं झालं की त्या अडचणी त्यांना अडचणी वाटत नव्हत्या. पण मन इतकं खंबीर झालं पाहिजे. म्हणून साधना ही मन खंबीर होण्यासाठी. लक्षात. साधना म्हणजे प्रत्येकाला जमली पाहिजे. नवीन माणसाला आणि जुन्या माणसाला लहान मुलांना असा काही तिथे संबंध नसतो. एकदा त्या साधनेची गोडी लागली आणि एकदा साधनेमध्ये एक तास साधक बसायला लागतो त्यावेळेला त्याच्याकडे पहिली अनुभव येतो तो म्हणजे पहिला अनुभव असतो तो म्हणजे त्याला निवांतपणा प्राप्त होतो, शांतता प्राप्त होतो.
पण तेवढंच आहे नाही, तो अनुभव आहे. तर जसं जसं या साधनेमध्ये प्रगती होते तेव्हा दृष्टाभाव तयार व्हायला लागतो. आता दोन्ही साधकांनी सुद्धा संवाद सांगितले, तर त्यांच्याकडे दृष्टाभाव प्रगट झाला आणि त्याच्यामध्ये कळायला लागलं हे असं आहे, हे असं आहे, असं आहे. आणि ही प्रगती प्रत्येक साधकाची होऊ शकते. असं काही नाही की हे दोघं स्पेशल म्हणून दोघांना झालं आम्हाला नाही होत. प्रत्येकाला ते होऊ शकतं. फक्त प्रत्येकाने तो अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे आठवण देण्यासाठी आपण हा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतो. पण गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शनी समाधान, आधी जायचं. ज्ञानेश्वरांनी सोपं सांगितलं. गुरु म्हणजे नुसतं गुरु 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 म्हणत समोर त्यांच्या नमस्कार करायला, बाहेर जाऊन गुरु करायचं म्हणजे गुरुपूजन नव्हे. लक्षात घ्यायचं. तिथे गुरु म्हटलं की ते ज्ञानच आलं पाहिजे. गुरु ज्ञानाशिवाय गुरुत्व नाही. सद्गुरूंचा संघ का हवा, ते सद्गुरू संगत का हवी. सद्गुरू जे ज्ञान देत आहेत आणि सद्गुरू तसे वागतायत तेव्हा ते सद्गुरू. एखादा विद्वान म्हणून हे सगळं सांगू शकतो, पुस्तकं वाचन करून सगळं माहिती आहे म्हणू शकतो. पण त्याचं आचरण नसेल तर तिथं गुरुत्व नाही. लक्षात विद्वत्त आहे, सांगू शकतो. म्हणून हे ज्ञान आज अनेक ठिकाणी सांगितले जातं. जिथे अध्यात्म असा शब्द येतो तेव्हा आपण कोण आहोत ह्याचा बोध प्रत्येक ठिकाणी दिला जातो. काही नाही की आपण देतो आहोत, फक्त जीवन देतं असं नाही. सगळीकडे दिले जातं. जिथे गुरुत्व आलं, जिथे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी किंवा दासबोध, एकनाथी भागवत ह्यांचं म्हणजे त्याचं नुसतं पारायण नव्हे, तर त्याच्यातला बोध समजून सांगणारं जर कोण भेटलं आणि त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे जर आपल्याला कळलं तरी हे ज्ञान आत्मसात होतं. पण तिथे गुरु हवा सांगायला. म्हणून गुरुची पूजा म्हणजे फक्त गुरुनाम मी स्मरण करतो, सतत गुरुच्या स्मरणात हवं आणि त्यातलीच आपली पूजा आहे. गुरूंचं स्मरण हवं, पण त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानाचं आचरण हवं. हे महत्त्वाचं लक्षात. एखाद्याला ज्ञानाचं आचरण असेल तर त्याच्याकडे गुरुचं स्मरण असतंच. पण तशी प्रगट करता येत नसेल, काही ना प्रगटपणे बोलता येत नाही, गुरु प्रेम व्यक्त करता येत नाही. एकेकाचा पिंड वेगळा असतो. काहींच्या गुरूंचं प्रेम बोलता सतत गुरुप्रेमातून ते बोलायला लागतात. कृतज्ञता असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असं जे आपण म्हणतो तसं प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. पण हे ज्ञान मात्र आत्मसात झालं पाहिजे. हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. तिथे कोणाशी तुलना पण करायची नाही. परमार्थ हा तुलनेने होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. तो असं करतो मी असं करेन. एखाद्याची आता दोघं साधक होते, दोघांचं सांगण्याचं भाषा वेगळी होती. दोघंही एकच गोष्ट सांगत होती, पण दोघांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सांगितलंय. ही विविधता आहे. त्याच्यात जे एकत्व आहे ते काय, दोघांनाही ह्या ज्ञानाची जी आस आहे, त्या ज्ञानाचा ध्यास आहे, तो तिथे आपल्या लक्षात येतो. त्यांना ज्ञानाचा ध्यास लागलेला आहे. शब्द दोघांचे वेगळे. म्हणून आपण काय करू शकतो हे आपल्याला आपण समजून घेतो. दुसरा करतो म्हणजे मी करायला गेलं पाहिजे, कंपॅरिझन जर आपण करायला लागलो तर तिथे परमार्थ सिद्ध होत नाही. तर तिथे विकार निर्माण होतात. तुलनेमध्ये विकार निर्माण होतात. तिथे दुजे पण नाही तर एकत्वाचा भावातूनच प्रगती होते. एखादा साधक चांगलं कार्य करत असेल त्याचं कौतुक दुसऱ्याने करणं, कारण आपण आणि तो साधक आपण दोघंही एकाच अध्यात्म विद्येचे विद्यार्थी आहोत किंवा एकाच सद्गुरूचे शिष्य आहोत, साधक आहोत. हा भाव असं का आपल्याला दुसरा साधक कसा करत त्याचं कौतुक यायला हवं, कौतुक वाटलं पाहिजे. बोलते असं म्हणणारे लोक असतात, काहीतरी बोलतात.
जन्मजात आहे. लहान मुलं पण बघा तुम्ही, आईने जर दुसऱ्या मुलाला मांडीवर घेतलं तर लहान एक मुलं त्याला काहीच कळत नसतं, ते रडायला लागतं. का? अशी आहे. माझी आई दुसऱ्या मुलाला मांडीवर बसते म्हटलं तर ते लगेच रडायला लागतं, त्याला विरोध करायला लागतं. कारण हे असूया की जन्मजात आहे. जन्माला आला की ते देहभाव जसा उजत आहे तसं असूया सुद्धा उजत आहे. त्या असूयेला असूयेमध्ये परिवर्तन करतात. असूयाची सुद्धा शक्ती आहे. पण ही असूयाची शक्ती जेव्हा नकारात्मक दृष्टीने मत्सर येतो, द्वेष येतो, प्रत्येकाच्या द्वेषातून आपण त्या व्यक्तीला पाहतो, त्याच्यातून ती असूया आपलं जीवन बिघडवून टाकते. इथे असूयेचं रूपांतर द्वेषामध्ये केलं. त्या व्यक्तीने ही समजून व्यक्ती अशी भक्ती करते, मी माझ्या पद्धतीने भक्ती करू शकतो, ते लक्ष आपला पिंड आपण ओळखून घेऊ. मला काय जमतं? एखादी व्यक्ती नामस्मरणाने दिवसभर 5,000 नाम घेते, मग मी पण घेतलं पाहिजे असं वाटतं. वाटायला का माहिती चांगलं आहे, पण मला जमत नसेल, माझ्यासमोर कामं भरपूर आहेत, मला अनेक ठिकाणी जायचं काय करतं, तिथे नेमकं नामस्मरण मला हाच उपाय आपल्याला अंमलात आणता येईल ते सद्गुरूंना विचारलं. मला हे लवकर कसं समजेल? मग तिथे नामस्मरणाचे भावस्मरण, भावात राहिलं की नामस्मरण सुद्धा. भावस्मरणाला खूप अभ्यास करावा लागत नाही, पण तो भाव यावा लागतो एवढंच. म्हणून सगळं हे जीवन आपलं आहे, आपण कोणत्या ज्ञानातून जीवन जगतो त्यावर अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना असाही समज असतो की साधना वेळेमध्ये साधना बरोबर, नंतर बाहेर साधना बाजूला ठेवले आपल्याला पाहिजे असं वागायचं. बरेच लोक सांगतात, कधी चांगल्या अभ्यासात सांगतात आम्ही त्याला पण राहिलं माझ्या तुम्हाला अखंड साधनेत राहायचं. तिथे आनंद, तिथे मौज आहे, तिथेही आनंद आहे, पण आपण जो आनंद विषयात घेण्याचा प्रयत्न करत असतो तिथे त्याला मौज म्हणतो. आणि त्यामुळे परावलंबी आनंद घेण्याच्या मागे आपण मागतो, आणि तो परावलंबी आनंद आपल्याला मिळाला नाही की आपण असं नाही वाटायला. तर सगळ्याला कारण आपणच असतो. हे जेव्हा आपण लक्षात येईल त्यावेळेला आपल्याला सद्गुरू परिमावले मार्गदर्शन केलं त्या व्यवस्थित समजून घेतात. परमेश्वर हा विषय जसा समजला पाहिजे तसा समजला जात नाही सर्वसामान्य माणसाकडे. कारण त्यांनी परंपरेने परमेश्वराबद्दल ज्या ज्या कल्पना मनावर धारण केल्या त्याच्या अंतर्मन इतकं घट्ट असतात की सद्गुरू जेव्हा परमेश्वर विषय समजावून सांगतात तो विषय आपल्या ध्यानीमध्ये येत नाही. तिथे परमेश्वर म्हटलं की सद्गुरूने अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की अनंत चैतन्य स्वरूप हाच परमेश्वर. पहिली गोष्ट, आता अनंत चैतन्य स्वरूप म्हटल्यानंतर डोळ्याला दिसत नाही, काही नाही असं जर म्हटलं, पण सर्वसाधारण हेच सांगितलं आहे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जे दोन्ही चराचर त्याचे हरे. तिथे त्यांनी कोणाच्या घरी पाठवलं, आपण रोज हरिपाठ करतो, बोलतो अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. पण आपल्या लक्षात नाही कोण कुठे अव्यक्त निराकाराला कसं पाहायचं, त्याचं भजन कसं करायचं, त्याची पूजा कशी करायची. कारण आपल्याला सवय आहे आपल्या डोळ्याला जे दिसतं तिथे आपण स्थिर होतो. जेव्हा डोळ्याला काही दिसत नाही त्यावेळेला म्हणजे अस्थिर होतो. काळोखातून तुम्ही जर जंगलातून प्रवास करत असाल तर तेवढे घाबरलेले असतात, समोर काही माहिती नाही, कुठे आवाज सडसड झाले काय सापडा काय. आता आम्ही सरळ गावाला जातो त्यावेळेला मी म्हटलं मेन गेट आहे तिथून आमचा रेस्टॉरंट सकाळी पहाटे चालत जायचं. काळोख आहे एका वेळेस पण आम्हाला साप दिसला पण चालायला लाटायच कळलं की ही जी भीती आपल्याकडे असते आणि त्या भीतीतून आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही. म्हणून मन स्थिर होणं हे महत्वाचं आहे. आणि हे मन स्थिर होण्यासाठी आपल्याला समोर
दिसल्याशिवाय मन कुठेतरी स्थिरता येत नाही. आणि परमेश्वराच्या ठिकाणी ते जे अनंत स्वरूप आहे म्हणून पाहावं ते आपल्या लक्षात येत. आता हे लक्षात येत नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी आणखी मार्गदर्शन केलं. तू मन हे मीची आहे, माझी भजनी कळून सर्वत्र नमस्कारी मज येतात. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतोय. ज्ञानेश्वर सुद्धा भगवद्गीतेचं रूपांतर आहे, पण ते ज्ञानेश्वराच्या माऊलींच्या प्रतिभेतून प्रकट झालेलं रूपांतर, शब्दशः रूपांतर नाही. ते ज्ञानेश्वर माऊलीला जे कळलंय ते त्या शब्दातून मानतात. मन हे मीची आहे. तर मीची आहे म्हणजे कोण? सद्गुरू एकरूप कर. पण सद्गुरूशी एकरूप म्हणजे काय? सद्गुरू हे चैतन्य स्वरूप आहे, जे सगुण साकार रूप चैतन्य स्वरूप आहे. जे दिसत नाही ते सद्गुरूपाने दिसतं आणि त्या चैतन्य स्वरूपाला आपण आपलं मन जोडून टाकायचं. सतत सद्गुरू स्मरण तिथे येतं की मन हे मीची आहे. सद्गुरूंचं रूप पण भाव चैतन्य स्वरूप. दोन गोष्टी असतात. रूप हे पाहण्यासाठी, मन फिरवण्यासाठी. तू मन हे मीची आहे म्हणजे तू सद्गुरू स्वरूप होऊन राहा, चैतन्य स्वरूप होऊन राहा. आता ती साधन आहे, पण नुसता भाव जर आपण सद्गुरूंचे आहोत, चैतन्य स्वरूपाचे आहोत, त्यांचा मी आहे हा जेव्हा आपल्याकडे भाव असतो तर तू मन हे मीची आहे. तुझा मी आहे तू मला देऊन टाक असा दुसरा भाव आहे. मी म्हणून स्वतःकडे पाहतो, तुम्ही नाहीच आहे, हे सगळं सद्गुरूंच आहे. तुमच्या साधन की सतत आपल्या हे स्मरणात असतं जे आहे ते सगळं सद्गुरूंच आहे. म्हणजे याला म्हणतात तू मन हे मीची आहे. आणि पुढे म्हणतात माझे भजन. इथे सतत सद्गुरूंचं स्मरण आणि त्या स्मरणातून प्रेमभावाने आचरण ते भजन. भजन म्हणजे भजन करायचं नाही, सद्गुरू 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 म्हणून भजन संकीर्तन नाही. सद्गुरूंच्या ज्ञानातून आचरण म्हणजे त्यांचं भजन. सद्गुरूने हे ज्ञान दिलेलं आहे की हा परमेश्वर कसा आहे, अनंत स्वरूप आहे. दुसरं आता हे ज्ञान मिळालं कारण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सद्गुरूच. लक्षात घ्या, सद्गुरू म्हणजे काय हे कळायला पण थोडं कठीण पडतं. आपले सद्गुरू म्हणजे आपले सद्गुरू पाई माऊली हे एकच सद्गुरू वाटतं. सद्गुरू रूपामध्ये पै माऊली, पण त्या रूपाच्या ठिकाणी जे सद्गुरू तत्व प्रकट झालं आहे त्याला सद्गुरू तत्व आहे. म्हणून जिथे जिथे आत्मज्ञानी सद्गुरू आहेत म्हणतो, म्हणून इथे विद्वान सद्गुरू असं म्हणत नाही, आत्मज्ञानी सद्गुरू. तिथे आत्मज्ञानी सद्गुरू आहे ते सर्व संतांच्या ठिकाणी ते सद्गुरू तत्व प्रकट होतं. म्हणून सद्गुरू ही नुसती एका माणसाला दिलेली पदवी नाही, पदवीच नाही. ते तत्व जिथे प्रकट होतं आणि त्या तत्वाच्या द्वारे जेव्हा ते ज्ञान प्रकट व्हायला लागतं तिथे सद्गुरू तत्व आहे म्हणून त्या व्यक्तीला सद्गुरू कळायला कठीण पडतं. पण जेव्हा त्यांच्याकडून आपण ज्ञान ऐकायला लागतो, काही माऊलींकडे जेव्हा आपण ज्ञान ऐकायला लागतो, आपल्याला ज्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जीवनाच्या समजायला नसतात त्यावेळेला आपण त्यांचं सतत स्मरण करायला लागतो. तिथे सद्रूपाचं स्मरण होणारच, रूप काही बाजूला नाही करायचं, कारण आपल्याला रूपाच्या अंगाने आपल्या मनाला तिथे स्थिर करायचं. म्हणून सद्गुरूचे पायी ठेवी मन सुंदर भजन आहे. तिथे मन ठेवता आलं पाहिजे. मन ठेवायचं म्हणजे काय? मी आहे तर मी कोणीच नाही, जे आहे ते सगळं सद्गुरूच. हा एकच विचार करत करतात आपल्याला प्रत्येक कृतीमध्ये हे जीवन सद्गुरूच आहे. आता सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे, परत लक्षात ठेवा, सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूप चैतन्य शक्ती. जे देहाच्या द्वारे हे ज्ञान प्रकट होतं ते त्यांना आपण सद्गुरू रूपाच्या अपेक्षा जरी म्हटलं तरी जेव्हा हे चैतन्य स्वरूपच सद्गुरूपाने प्रकट आहे, पायी माऊली रूपाने प्रकट आहे. आता तुम्ही जर शिर्डीला गेला, मात्र साईबाबा नमस्कार करायचा नाही करायचा असा प्रश्न, मी सद्गुरू नमस्कार त्यांना कसा करू असा प्रश्न नाही, तिला आपण करतो. पण ते चैतन्य स्वरूपच साई माऊलीच्या रूपाने प्रकट आहे, लक्षात ठेवा. किंवा आपण एखाद्या पंथामध्ये गेल्या तिथे सद्गुरू आहेत,
ज्ञान आहे त्याने नमस्कार करा. का? ते चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रकट आहे. म्हणजे चैतन्य स्वरूप एकच आहे. या देहातून ज्ञान रूपाने प्रकट आहे. त्या रूपाला सद्गुरू म्हणायचं. सद्गुरू एकच व्यक्ती नव्हे बघायला, पण तरी सुद्धा आपल्याला जेथून ज्ञान मिळतं ते आपले सद्गुरू. नेहमी महाराज नेहमी म्हणायचं ना, स्त्री म्हटलं की सगळ्या स्त्रिया आहेत, पण आई ज्याची आहे ती स्त्री आई आईच असते. पण सगळ्यांच्याकडे पाहताना मातृभावातून पाहायला हरकत नसतं, पण आपली आई ती आपली आईच असते. तसं आपले सद्गुरू ते आपलेच. हा बोलत म्हणजे सद्गुरूंना सर्वत्र दिव्यत्वात जाणारे संतांकडे पाहिलं तर ते सर्व सद्गुरू ते संत आणि जे आपल्याला ज्ञान देतात ते सद्गुरू. हा व्यवस्थित आपल्याला सर्वांचा सन्मान, पण आपल्याला एका सद्गुरूकडून का शिकावं? तर त्या सद्गुरूची जी भाषा आहे ती आपल्याला ऐकून ऐकून समजायला लागते. ते जे साधना देतात ती समजायला लागते. तिथून जर तुम्ही दुसऱ्याकडे गेलात तर त्यांची भाषा थोडी वेगळी असते, सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि मग आपली मनस्थिती तेवढी मजबूत नसते. मग आपण गोंधळात होतो, हे करायचं ते करायचं. म्हणून एकाच सद्गुरूंच्या ठिकाणी ज्ञान घेण्यासाठी एकाच सद्गुरूंच्या ठिकाणी शरण जाऊन राहणं हे तू मन आणि माझे वचनी प्रेम. प्रेमाने सतत प्रेमभाव असतात. हा प्रेमभाव म्हणतो त्यावेळेला तिथे निरपेक्षता असते. लक्षात घ्या, प्रापंचिक प्रेम आणि पारमार्थिक प्रेम याच्यात नवीन असणार होतं. आपण सगळे आपल्या पैमावतीवर प्रेम करतो, पण सद्गुरू पैमावीनं आपल्याकडनं तशीच अपेक्षा असते. तुम्ही सुखी व्हावं एवढंच म्हणा, मी सुखी व्हा, मी नाही म्हणता, त्यासाठी ते मार्गदर्शन करतो. ते निरपेक्ष प्रेम. ते जितके अभ्यासू असतील, जे जवळचे साधक म्हणतो की त्यांना जे जवळ घेत होते, जवळ कोणाला घेत होते? देहाच्या अपेक्षेत सगळे जवळजवळ सगळे घेत होते. पण ज्याचं साधन आहे, ज्याच्याकडे ज्ञान कळतं, तो शिष्य सद्गुरूंना अधिक प्रिय असतो. तुझी पार्श्वती मला काय होतं? ज्याच्याकडे ज्ञानाचा अभ्यास करण्याची तळमळ आहे हे सद्गुरूंना चांगलं कळतं की ह्याला तळमळ आहे, त्याला कळतं. मग तो कितीही दूर असला तरी तो सद्गुरूच्या जवळ असतो. कारण सद्गुरू त्याला खेचून धरतात. कुठे लांब असू तर कुठल्या लंडनला असलं तरी. म्हणून साईबाबांचा एका साईचंद्र प्रभूने त्यांच्याकडे जे शिष्य येतात ते स्वतःहून येत नाही, तर त्या म्हणाले जसे चिमणीच्या पायाला दोरी मारून खेचलं जातं आणि घेऊन येतो, पण तसं मी ह्याला घेऊन आलो म्हणायचं. सद्गुरू तत्व हे असं की देव साधक आहे, त्याला ह्याचा पिंड आहे, ह्याला अभ्यास केला पाहिजे असं सुद्धा. असं जेव्हा त्यांना कळायला लागतं तेव्हा ते त्याला खेचून घेतात. शिष्याला वाटतं आपण जातो त्याच्याकडे, तो जातो, कारण तेवढं ज्ञान त्याच्याकडे नसतं. सद्गुरू खेचून घेतात. हे महत्त्वाचं म्हणतो की ज्ञानाची गोडी असते ते त्या ज्ञानाच्या गोडी. म्हणून परमेश्वर हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतो आपण. एका बाजूने अव्यक्त निराकार आहे, आकार नाही, काही नाही, अदृश्य आहे. आणि असा परमेश्वराला पाहायचं असं सद्गुरू रूपाने तू मन नेहमीची करे माझी भजनी करू. आणि त्या स्मरणातून सर्वत्र नमस्कारी माझं एखादे सर्वांना नमस्कार कर. काय? प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे हा भाव पक्का कर. हे सगळं काही आहे सद्गुरू तत्व ते विविध रूपाने प्रगट आहे. ते त्या दिव्यत्वाला आपण नमस्कार करतो, त्या रूपाला नाही नमस्कार. तुम्ही जेव्हा कोणाला नमस्कार करता तर तुम्ही कोणाला नमस्कार करा? आतून सद्गुरू तत्वाला नमस्कार. सर्वत्र नमस्कारी मज एकाते शब्द लक्षात घ्यायचा. ज्ञानेश्वर शब्द प्रभू होते, उलटा सुद्धा शब्द जात नाही. मज म्हणजे मी म्हणून जो आहे चैतन्यमय हे जे स्वरूप आहे, सद्गुरू स्वरूप आहे, ह्या स्वरूपाला तू नमस्कार कर. रूपाला सगळ्यांना नमस्कार करत जाऊन कोणाला नमस्कार? तिथे पाहिलं रूपाला करतो. आता काका मामा मोठे नमस्कार करतो, पण छोटा दिसले नमस्कार कर. का? तू त्या सद्गुरू तत्वाला नमस्कार करतो. हे स्मरण करायचं सगळं की हे सगळं चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे. आणि म्हणून तुला मनात नमस्कार मी बरोबर हात जोडून नमस्कार करायचा असतो तसंही नाही, मनातून नमस्कार कर. हे सगळं मनाचा अभ्यास आहे. समोरच्याकडे बघ,
त्याला मनापासून नमस्कार करा. कोण आहे? चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणून मन हे मीची कधी माझे भजनी प्रेम सर्वत्र नमस्कारी मज एकाग्र. मग त्याच्यानंतर परत ही लोकांचा नसेल, सर्वांकडे पाहताना कसं पहा की सर्वत्र चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. आणि ही सर्व चैतन्य रूप आहे म्हणून तू ज्या रूपाला नमस्कार करतो तिथे तू चैतन्य स्वरूपाला नमस्कार करतो. हा भाव वेगळा असला पाहिजे, हे ज्ञान. म्हणजे माझे अनुसंधान म्हणजे अनुसंधान कोणाचं असलं पाहिजे? सद्गुरू स्वरूपाचं अनुसंधान, माझे अनुसंधान. आता श्रीकृष्ण सांगतो माझे म्हणजे त्या देहाच्या अपेक्षेत नाही म्हणत, ते चैतन्य भावाच्या अपेक्षेत म्हणतोय. सद्गुरू हा चैतन्य भावाच्या अपेक्षेत सांगत असतो, शिष्य हा देहभावातून ऐकत असतो. हा फरक आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय माझे अनुसंधान. माझे अनुसंधान माझं म्हणजे कोण? अनंत चैतन्य स्वरूप जो मी आहे त्याचं तुला अनुसंधान पाहिजे. त्या रूपाला पहा. श्रीकृष्णाला नमस्कार कर, पण श्रीकृष्णाला देहाला नमस्कार करताना अनंत चैतन्य स्वरूपाला नमस्कार आहे श्रीकृष्ण. माझे अनुसंधान सतत अखंड अनुसंधान, जरा सुद्धा खंड नको. सहजपणे उठता बसता सद्गुरू रूपाचं स्मरण, आणि तेच म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण. सद्गुरूंना पाहावं आणि ते पाहिल्यानंतर ते दिव्य स्वरूपाचं स्मरण आहे ह्या भावात स्मरण करा. आणि म्हणून माझे अनुसंधान संकल्प जाणणे अगदी संपूर्ण कसले संशय नको की माझे अनुसंधान संकुल जाणणे निशेष. अजिबात काही हे करू नको, संशय करू नको. तुझ्याकडे संकल्प असला पाहिजे की एकामध्ये संकल्प काय? तू चैतन्य स्वरूपाला नमस्कार करतोय की चैतन्य स्वरूपच सर्वत्र आहे आणि हे सद्गुरू स्वरूपच आपण आहोत. हा संकल्प होतो की मी सद्गुरूंचा आहे. मी म्हणणारी शक्ती ईश्वरी शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, जाणीव आहे ती सद्गुरू स्वरूपाची सद्गुरूंची आहे. हा संकल्प वेळा आला म्हणून माझे अनुसंधान आहे संकल्प जाणवी शंकर. हे जर तुझ्याकडे होईल किंवा ऐसा मी आतला होसी माझ्याची स्वरूपावस. म्हणजे इथे माझ्या स्वरूपाची म्हणजे बघा श्रीकृष्ण स्वरूपाच्या अपेक्षेत सांगतात. भगवद्गीता ही श्रीकृष्णाने चैतन्य भावातून सांगितलेली आहे, अर्जुनाने देहभावातून ऐकलेली आहे. आणि त्याला जसं जसं कळायला लागलं तेव्हा त्याला शेवटी कळतं तू जो साक्षी तसं मी वागेन. तेवढंच त्याने सांगितलं. शेवटी पुढे काय कळलं नाही त्याला. भगवद्गीतेच्या शेवटी काय सांगितलं की बाबा श्रीकृष्ण बुद्धाने उपदेश कर माम अनुस्मरण युद्धाचे. म्हणजे तू युद्ध कर म्हणतोय मी, पण कोणाच्या? हे सगळं सद्गुरू श्रीकृष्णाचं आहे. श्रीकृष्णाच्या आज्ञेने तू करतोय आणि हे करता करता श्रीकृष्ण आहे, मी करताच नाही. हा भाव तिथे असला पाहिजे. म्हणून ज्या वेळेला आपण हे सद्गुरू स्वरूपाचं स्मरण करू आणि सद्गुरू स्वरूपाच्या स्मरणात जीवन जगायला लागलं ही परमेश्वराची पूजा आहे. म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप आहे. ते सर्वांकडे पाच सर्व चैतन्य स्वरूपाचे रूप आहे. एक दुसरं सद्गुरू स्मरणातून आपण सद्गुरूचे आहोत. मी म्हणणारं हे तत्व आहे आपल्या ठिकाणी, ते सगळं सद्गुरू स्वरूपाचं आहे. सद्गुरूंच्या स्मरणातून आपल्याला राहतात. आणि संकल्प जाणून निश्चय करून मध्याची चौक याची नाव हे माझं जग आहे. म्हणजे माझी भक्ती आहे. भक्ती दुसरी कशी? तिथे फुलं फळं देणं हा कृती आहे. त्याचा भाव निर्माण होतो म्हणून द्यायला हरकत नाही, देऊ नये असं नाही. पण खरं फुलं फळं नाही देता आलं मनाने अर्पण, मनालाच अर्पण, मनाचं सुमन. महाराजांनी म्हणलं आपलं मन सुमन करायचं आणि ते सद्गुरूचरणी व्हायचं. म्हणजे मी पण निर्मित आणि म्हणून ऐसा मी आहे असा जेव्हा होशील तेव्हा ह्या स्वरूपाशी एक करून तू स्वरूप होऊन जाशील. सद्गुरू शिष्याला सद्गुरू स्वरूपच होण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरू स्वरूप होऊन राहा हाच उद्देश होतो. ज्ञानेश्वरी सांगत असताना सुरुवातीला सद्गुरूंच गौरव सांगत होते, सद्गुरूंच कौतुक सांगायचे, सद्गुरूंच्या ज्ञानामुळे हे झाले सांगायचे. कारण आत्मज्ञान कळलं होतं, चैतन्य स्वरूप त्याच्याकडे प्रकट झालं होतं. तरी सुद्धा हे सगळं सद्गुरूंमुळे आहे. सद्गुरू
कृष्णमुळे आहे, सद्गुरूमुळे आहे, हा जो भाव त्याच्याकडे होता, त्याच्यातून ते सतत त्या कृतज्ञतेतूनच सगळी ज्ञानेश्वरी त्यांच्यामुळे चाललंय, त्यांच्यामुळे सगळं ज्ञान प्रगट होत आहे, हा भाव तिथे येतो. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी सतत चरण राहणं. आज पैमावली देहरूपाने नाही तर ते अनंत स्वरूपाच्या रूपाने आपल्याकडे देहाच्या मर्यादा आहेत. पण अनंत स्वरूपाच्या अपेक्षेतून जिथे आहात तिथे ती तत्व आहे. कसं तत्व आहे? अंटार्क्टिकामध्ये जो समुद्र असतो ते मोठमोठे हिमनग आहे. आता हिमनग काय आहे? पाणीच आहे. पाणी गोठलं म्हणून तो हिमनग झालाय, एवढंच ना. विकाळल्यानंतर ते पाणी होतं. म्हणून हिमनगामध्ये पाणी, हिमनगाच्या बाहेर सुद्धा पाणी, समुद्र म्हणतो पाणी, आणि पाण्यात हिमनग आणि हिमनगात पाणी. तसे आपण आहोत. आज आपण ते बोललेले आहोत. मी पाण्याला हिमनग आहे, तो वितळला पाहिजे. तो वितळत नाही, तो बरोबर. तो वितळेल ज्या क्षणी त्या क्षणी ह्या चैतन्य स्वरूपाचा जो अनुभव आहे, ते चैतन्यमय होण्याचा जो भाव आहे, तो तिथे साधारण ठिकाणी प्रगती भक्ती, भावभक्ती म्हणतो. म्हणून असं एका बाजूने सांगताना आणखी तिसऱ्या अंगाने ज्ञानेश्वरांनी उपदेश केलाय. देव देव म्हणून व्यर्थ का विरसे, निज देव नेहमीच कोणी पोहोचतात म्हणाल तुझं तू देव आहेस. तुला म्हणजे धावलं तिकडे कशाला तीर्थयात्रा केली पाहिजे, कशाला उपास तपास केले पाहिजे, कशाला रचना केली पाहिजे. लोक धावतात, रचना वगैरे करतायत, नामजप करतायत, सगळं करतात. जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत ते करतात, ते व्यर्थ आहे असं त्यांना म्हणायचं. चैतन्य स्वरूप कळत नाही तोपर्यंत आपण कल्पनेतून जी भक्ती करतो त्याच्यातून आपल्या ठिकाणी सुधारणा होत नाही. आपल्या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे. आपल्या ठिकाणी कृतज्ञता, कौतुक, प्रेम, सर्वांच्या भल्याचं चिंतन, हे परिवर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भक्ती नाही. मला 5 लाखाची लॉटरी लागली सगळ्या जवळ येऊन, ती काय भक्ती नाही. प्रपंच आहे, प्रपंचाच्या ठीक आहे, चांगलं आहे, वाईट नाही. पण माझा पूर्वीचा राग आहे तो आज मला तो कमी झालेला वाटतो. कळलं तर काय सुधारणा, कमी झालेला कळलं तरी वाईट नाही. पुढच्या सगळं पडलं संपूर्ण झालं. सकारात्मक दृष्टीने पाहायला काही हरकत नसतं. आणि म्हणून तू देव देव म्हणून व्यर्थ का विरसे, निज देव नेण्याचे कोणी कोण. अरे देव तर तुझ्या ठिकाणी आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही म्हणजे अव्यक्त जे सांगितलं त्याच्यामध्ये त्याने काही वेगळं सांगितलं नाही. ते त्याला रूप नाही, नाव नाही, गाव नाही. मग त्याला बघायचं कसं? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा. अखंड अखंडित सेवा. तिथे पण अखंड बघ, तिथे पण अखंड बघ. पण अखंड कुठे बघायचं? हे जे शरीर आहे तिथे बघ. सोपं करून सांग. आत्मा तत्वाला बघा, काय कळत नाही. शरीर साक्षात परमेश्वर जे सद्गुरूंनी सांगितलं आहे त्याचा आधार आहे. हे शरीर कुठून निर्माण झालं? चैतन्य. जसं सोन्याच्या गोळ्यातून सोन्याचे दागिने, अनेक दागिने बनवले. मोठा गोळा आहे समजा, तर सोन्याच्या ह्याच्यातून अनेक दागिने बनवले. मग बांगड्या बनवल्या, हार बनवला, कमरपट्टा बनवला, सगळं वेगवेगळं. सोनाच्या दृष्टीला काय आहे? सगळं सोनं आहे. घेणारा कोण असेल तर मला हा कमरपट्टा हवा, मला हा हार हवा, ती त्याची दृष्टी. पण सोनाला काय आहे? सगळं सोनं आहे. सोन्याची किंमत तर मोजून घेतो. कमरपट्टा किती आहे, हा किती आहे, सोन्याचं वजन किती आहे, आणि त्याच्यात करायला लागलेला खर्च, दोन गोष्टी घेतो. त्यामुळे सर्वत्र जेव्हा आपण पाहतो ते सोनंच आहे असं जसं पाहतो तसं ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. हे आत्मदेव म्हटलंय त्याला. कोण आत्मदेव? हा जो मी म्हणतो तो आत्मदेव. ते लांब जायला सांगितलं नाही, पण ते कळत नाही तोपर्यंत काय समजायचं? हे शरीर आहे ते आत्मदेव आहे. आतापर्यंत सद्गुरूंचा मोठा शोध आहे लक्षात ठेवा. म्हणजे अनेक काही संतांनी सांगितलं सुद्धा आहे की शरीर एक पंढरी वगैरे आणि आत्मा हा विठ्ठल
असा बंध आहे. पण शरीराकडे चैतन्य भाव पाहायला लागला तर हा देहभाव बंद होतो. शरीर ही चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. शरीराची सगळी रचना अलौकिक आहे. त्यामुळे या शरीराकडे पाहायला लागला की शरीर आहे म्हणजे नेमकं काय. शरीराला आपण शरीर हे नाव दिलं, नुसतं नाव नाही दिलं, मग शरीराला मग सोम्या नाव दिलं आणि काय आढळतो तो देहभाव सुद्धा. हे शरीर चैतन्य स्वरूप आहे. त्या चैतन्य स्वरूपाला नाव दिलं शरीर. उलटा हे शरीर ज्याला म्हणतो ते मुळात आहे चैतन्य स्वरूप. आता उदाहरण समुद्राकडे पाहतो लाट आहे, लाटा नाही का. आता त्या लाटा जरी आपण म्हटलं तरी सहज बोलताना काय म्हणतो हा समुद्र आहे. लाटेशिवाय समुद्र कुठे आहे. जर लाटच नाही त्याला समुद्र नाही म्हणतात, तलाव म्हणतात. तरंग आहे की तलाव, आणि लाटा उसळतात तर तो असतो समुद्र. समुद्र सगळ्यांना समत्वाने पोटात घेतो तो समुद्र. तर लाटा अनेक दिसल्या तरी आहे काय समुद्र. लाट म्हणून काय आहे पाणीच आहे, स्फुरण आहे. आणि समुद्र काय तेही पाणीच आहे. तसं चैतन्याच्या सागरामध्ये हे प्रत्येक शरीर म्हणजे एक लाट आहे. शरीर चैतन्य सागरातून निर्माण झालं आहे, दुसरं कोणी नाही करीत आहे. म्हणून स्फुरणाचा स्वभाव असतो. जे स्फुरतं ते जे आहे त्याला घेऊन स्फुरतं. सिद्धांत हे शरीर हे चैतन्य स्वरूपातून स्फुरलं, प्रगट झालं. हे शरीर सुद्धा चैतन्य स्वरूपात आहे. जसं लाटेत पाणी आहे, लाट म्हणजे पाणी, समुद्र म्हणजे पाणी, तसं हे शरीर म्हणजे चैतन्य स्वरूपच. सर्व शरीर ही सुद्धा चैतन्य स्वरूपच. आणि म्हणून पाहायचं आपल्याकडे ज्ञान तर म्हणे भजा आत्मदेवा. आत्मदेव कुठे जवळ आहे आपल्याच ठिकाणी. हे जे शरीर आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे चैतन्य स्वरूपाच्या विशिष्ट आकाराला आपण मानवी देव म्हणतात. चैतन्य स्वरूप आणखी विशिष्ट त्याला कावळा म्हणतो, चिमणी म्हणतो. नेमकं सगळं काय आहे तर चैतन्य स्वरूप आहे. सगळ्यांना लाटा आहेत या सागरामध्ये. आणि ह्या सागरामध्ये ज्या लाटा आहे त्या लाटांकडे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि मग गोंधळ घालतो. या सगळ्या चैतन्य स्वरूपाच्या लाटा असल्यामुळे सगळं जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. आणि हे जे चैतन्य स्वरूपच आहे हा भाव जर प्रत्येक आपल्या स्वतःकडे पाहिजे चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे मी वेगळा वेगळा काय बोलत नाही, समोर आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून या दोन्ही बाजूनी जेव्हा आपण पाहायला लागलो ते जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. ती वाक्यापासून आपल्याला सांगतो काय आहे ते चैतन्य आहे. त्याचे अथांग सागर चैतन्याचा आहे. तो म्हणजे अथांग सागर आहे, अखंड आहे ते चैतन्य स्वरूप आहे. आणि जे आहे तेच जाणत आहे. कारण हे चैतन्य स्वरूप जाणायला लागतं त्याला आपण जाणीव म्हणतो, मन म्हणतो, जाणणारं तत्व म्हणतो. आहे ते चैतन्य स्वरूप, जाणते ते चैतन्य स्वरूप, आणि जे जे दिसतं ते चैतन्य स्वरूप. कुठेही पाहिलं सगळं चैतन्य स्वरूप. असं जेव्हा साधकाची भाव अवस्था तयार होते तेव्हा त्याला सर्वत्र परमेश्वर काय दिसायला लागतो. सर्वत्र चैतन्य स्वरूप, सगळे देव हे चैतन्य स्वरूपाचे आहेत. हे जेव्हा पाहायला लागतो आपण तर तुझं मनाचं तुझे पण निघतं. कोणाही बद्दल राग लोभ हा राग. ह्या भावातून पाहिल्यानंतर पहिला साधक असतो तो नम्र होतो. मला सगळं कळलं म्हणत असेल तर त्याला नम्रता नाही. त्याची देहबोली नम्रता झाली. काहीतरी कोण कौतुक करत त्याला असं वाटायला तू इकडे आरोग्य त्याला सतत त्याला सदृश मनात राहायला आवडेल. एका देवत्वाच्याच मनात तर दिवस राहायला आवडेल. तेव्हा ही जी नम्रता येते, सदृढ प्रेम वाढतं, चैतन्य भावात राहण्याची युद्धमध्ये प्रेरणा निर्माण होते. त्या भावातून आपण ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळेला त्याला बदल झाला. आपलं आपल्याशी संवाद साधता आला पाहिजे. आपण आपल्याशी संवाद म्हणजे आपलं जे गैरपण आहे ते जाणीवून सगळं जीवन जगणार नाही.
साधना ही बैमानानेच करायची असते. अंतर्मन साधनेला बसायला मिळणार नाही, कारण अंतर्मनाला पाहिजे बदललेला असतो. म्हणून लोकांना बसायला कंटाळा येतो, कधी उठतं वाटतं का अंतर्मनाला चालत आवडत होतं उत्पादन. पण बैमान इतका वेळ बसायचा अभ्यास करेल तसं तसं अंतर्मन हळूहळू ते ऍक्सेप्ट करायला लागतात. आणि ऍक्सेप्ट करायला लागले आपलं काम आहे. म्हणून सुरुवातीला साधकाला एखाद्या व्यक्तीवर नामस्मरण कर किंवा साधना कर म्हटलं तर हो म्हणतो. पण 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, कधी उठतो मग पाय दुखतात. अंतर्मन निघणाऱ्या गोष्टी त्या पाय दुखतं, डोकं दुखतं, मान दुखते. पण नेमकं हे सगळे अंतर्मन कारण दाखवतं. म्हणून आम्हाला जमत नाही अशी माणसं होतात, त्यांचं अंतर्मन त्यांना ऐकत नाही. हे साधनेतून आपली स्वतःची सुधारणा झाली पाहिजे. परिस्थिती सुधारणा झाली पाहिजे म्हणून नका. परिस्थिती सुधारेल ती तुमच्या हातात नाही. तुमच्या हातामध्ये मला सुधारायचं, जाणीवेला सुधारायचं. माझ्याकडे असलेला जो राग आहे, माझ्याकडे असलेला द्वेष आहे, ते माझ्याकडे रागाच्यावर कोणाला काही बोलून जातो. अशी काही माणसं रागाच्यावर विचारच करत नाही. समजायला काय बोलतोय, कसं बोलतोय, कंट्रोल राहतो. तिथे परिवर्तन झालं पाहिजे. राग येण्यामध्ये समजलं राग लगेच शांत होतात. हे जर कळायला लागलं तर पहिली पाहिजे कामाकडे सुधारलं. राग वगैरे पहिलं कळलं, काही लोकांना कळलं नाही. रागाने वरवडून मोकळं होतात, थोडा रागून बोललं ना, बोलून गेलेलं असतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी मन स्थिर झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. आणि त्यासाठी करणे म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे. म्हणजे सद्गुरूचं स्मरण असलं पाहिजे. आणि ही सद्गुरू भक्ती वाटतात. सद्गुरू भक्ती आपण काय म्हणतो की अनंत चैतन्य स्वरूप आहे. ते सद्गुरू मुखातून आपल्याला कळतं, सद्गुरूच्या ज्ञानातून कळतं. सद्गुरू कसं ते जीवन जगतायत हे या साधकाला कळतं. जर साधक सतत सद्गुरूकडे पाहत असतो आणि त्या भक्तीतून स्वतःचा बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो साधक. तो प्रयत्न करत नसेल तर तो साधक नाही. मला नाही म्हणून तू साधक नाही. बऱ्याच वेळेला आपण एखादा प्रश्न विचारतो, तू कोण आहे म्हणतो ही जाणीव. पण परत जीवन जगत असताना तो रागावतोय, चिडतोय, निगेटिव्ह विचार करतो, म्हणजे त्याला ते ज्ञान झालेलं नाही. शब्दज्ञान म्हणजे झालं म्हणजे ज्ञान होणं असं नव्हे. शब्दज्ञानातून अंतर्मनाचे ज्ञान प्रगट झालं की अंतर्मनातून आपल्या ठिकाणी आपली देहबोली, आपलं वागणं हे आपल्याला पहिलं कळतं, इतरांचं कळतं, लोकांनाही कळतं. परिवर्तन काय लोक आहे, तुझ्या हाता वापरला हाताचा वापरतो, फरक पडतो. पण जास्त फरक आपल्याला कळला पाहिजे की आपला आपल्या रागावर कंट्रोल, की आपल्याला सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नाही, हा भाव पक्का करणं. आणि म्हणून बोध कुठे घ्यायचंय परत लक्षात ठेवा. हे जे शरीर आहे ते चैतन्य स्वरूप आहे. बघायला जाऊन फक्त चैतन्य स्वरूप आहे. हे शरीर आहे ते चैतन्य स्वरूप, त्यातून जाणीव तेही चैतन्य स्वरूप. म्हणून चैतन्य स्वरूपच आहे हा भाव जेव्हा करता आला किंवा दुसरा अभ्यास कधी गरज नाही. चैतन्य संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, वाक्य स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. ते पुन्हा सोप्या भाषेत म्हणा, शरीर चैतन्य स्वरूप आहे, शरीर चैतन्य स्वरूप आहे. ही जाणीव आहे, जाणणार नसतं चैतन्य स्वरूप आहे. सर्व समोर ते सगळं चैतन्य स्वरूप आहे. शरीर म्हणजे चैतन्य स्वरूप. सगळं समजा कसाही वागतो, त्याचं कर्म त्याच्याकडे. तो असा का वागतो प्रश्न विचारू नका. त्याचं कर्म त्याच्याकडे, त्याला कर्म स्वातंत्र्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे. त्यामुळे दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करू नका. आपणच आपल्याला सुधारायचं असतं. तुम्हाला बघून जग सुधरेल. तुम्ही जगाला सुधारायला गेले तो म्हणजे तू सुधारली मग आम्हाला सांग बोलत नाही सुधार मग आम्हाला सांगतात. तेच म्हणून आपल्याला सुधारायचं आहे. परमार्थ हा स्वतःला सुधारण्यात आहे. तुमच्या ठिकाणी आलेला जो बदल आहे, तुमच्या ठिकाणी म्हणजे त्या साधनाच्या ठिकाणी जाणला तो भाव प्रकट होतो. हे सगळं चैतन्य त्याचं बोलणं प्रेममय होतं. समोरच्याला तो रागावू शकत नाही किंवा तो रागावला तरी तो हितासाठी रागवेल, बाकी कशाला रागवणार. आणि म्हणून त्या भावातून जेव्हा सद्गुरू तसे वागतात तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. कळलं मात्र तरी खूप झालं.
सर्वत्र चैतन्य आहे आणि हे शरीर चैतन्य शरीराचं नुसतं पायापासून वर करतं. मग एक साधना शरीराचं भान आहे. म्हणजे शरीर डोळे बंद शरीर म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. शरीर म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूप आहे हे कोण जाणतं? की जाणणारं चैतन्य स्वरूप जाणीव जाणतात आहे काय चैतन्य स्वरूप आहे. हिंमत म्हणजे काय? समजायचं पाणी. पण हिंमत म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी विशिष्ट नियम तयार होतात. त्या हिंमताला बोट आपटली तर बोट बुडायची. पाण्यात जाणारी बोट हिंमतामध्ये अडकली तर तिथं बाहेर पडताना मुश्किल होतं. म्हणून नवीन जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली ते पहिलं बर्फाला वितळवतं आणि मग पुढे पडतं. आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे. हे सगळं चैतन्य स्वरूपात आहे. समोर दिसत चैतन्य स्वरूपात आहे. नवीन टेक्नॉलॉजी. मी पण नाही तू पण आहे सगळं देवाचं आहे सगळं. हा भाव काय येतं तेव्हा माझं बाजूला झालं की ममत्व बाजूला झालं. माझं आणि माझं इथे आपल्या प्रत्येकाचं सगळं जीवन गुंतलेलं आहे आणि तिथं आपण सगळं दिसतो आहे. बघायला सोपं आहे पण त्यासाठी आपल्याला करतो. आता तुम्हाला हा असं काय बरोबर असं वाटेल आणि तू थोडं आता करत आहे सगळं पण थोडा परत आपण विसरतो. का विसरतो? आपला अंतर्मनाला आपली वाट सोडायची नसते. अंतर्मनाला तुम्ही म्हणाल तर ह्या वाटेत जाऊया तर रोज ज्या वाटेला त्याच वाटेला जावंसं वाटतं. तुमचं जरा दुर्लक्ष झालं अंतर्मनाकडे तर तुम्हाला त्या जुन्या वाटेने घेऊन जातो. म्हणजे आपण विचार करतो अभ्यास करतो आणि आता लक्षात सगळं देवाचं आहे. देवाचं चैतन्य कठीण वाटतं. शक्ती सोपा घ्या देवाचं. देव म्हणजे चैतन्य. हे शरीर देवाचं आहे. ही जाणीव देवाची आहे. सर्व माणसं ज्याला म्हणतात की सगळी देवाची रूप आहे. चैतन्य सगळं रूप आहे आणि म्हणून सर्वांचं भलवते. तो कसाही वागो समजतात मनात म्हणा भलवतो. तो असा वागतो का हा प्रश्न आहे. त्याचं कर्म त्याच्याकडे त्याला कर्म स्वातंत्र्य आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नको आणि त्याच्या मनाप्रमाणे वागतो त्याचं भलवतं म्हणा की त्याचा आम्ही सुखी म्हणून म्हणा. हे हा जो भाव आहे त्यावेळेला आपल्याला आनंदाने जीवन लक्षात ठेवा. आपला आनंद जेव्हा आपण दुसऱ्याच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तो मिळत नाही तेव्हा आपण रागावतो, चिडतो, दुःखी होतो, निराश होतो. आपल्याला हे परिवर्तन करता आलं पाहिजे आणि हे जे आपण परिवर्तन करायला शिकतो म्हणजे आपलं स्वतःचं परिवर्तन करण्यासाठी हा खरा अभ्यास आहे. तुम्ही म्हणाल विठ्ठल म्हणायला तर काय करायचं? सबुताने विठ्ठल नाम घ्या. सबुताने ऐकलं पाहिजे. विठ्ठल हे नाम नाही हा विठ्ठल हा भाव आहे हे लक्षात ठेवा. आपण चैतन्य स्वरूप हा भाव म्हणजे विठ्ठल. शब्द विठ्ठल आहे पण आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे हे सगळं चैतन्य स्वरूपात आहे. हे सगळं देवाचं आहे. हे सत्पुरुष स्वरूपात आहे. ह्या भावात जितका आपण रममाण व्हायला लागलो तितकं आपण शांत व्हायला तितके आपण निवांत व्हायला. आणि म्हणून स्वयंस्मरणाचा अभ्यास सांगतो आपण संपूर्ण शरीर थोडा वेळ मनापासून म्हणायला लागला की ते मनापासून म्हणता आपण कधी त्याच्यामध्ये रममाण होतो हे कळणार नाही. स्वयंस्मरण एकदा म्हणून झालं असं होत नाही. ते पुन्हा करावं लागतं. म्हणजे कधी बसावं ते एकाच करा पुन्हा म्हणा पुन्हा ऐका आणि तो भाव आता हे करायला वेळ तर दिलाच पाहिजे. आम्हाला वेळ नाही म्हटलं तर काय करणार? महत्वाचं काय लक्षात घ्या. आपल्याला आपल्या ठिकाणी दिव्यत्व प्रकट व्हायला हवं असेल तर त्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. बाकीची कामं त्या वेळेला ऍडजस्ट करून केली पाहिजे. पण सद्गुरूंचा संघ सद्गुरूंचा
गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो आहोत. मनोरंजनासाठी करत मनोरंजनासाठी मी पण भंजन झालं म्हणजे आणि स्वरूपाचं भजन झालं त्यासाठी गुरुपौर्णिमा मी कार्यक्रमाला करतो गुरुपौर्णिमेचा ठीक ते घेऊन टाईम दिला त्यात काही मनोरंजनच खूप होतं. कारण दोष नाही आहे पण ते कळत नाही की आपण गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी आलो त्याचे संस्कार करा हे करा ते करा ह्याच्या मागे 3 ते 8 वाजता प्रबोधनाला सुरुवात होती. म्हणजे 5 तास मनोरंजन होतं. मग त्या प्रबोधनातून घेण्याची ज्याची इच्छा होती त्याने ते बसले त्याचे आपल्या मीपणाचं बंधन होण्यासाठी प्रबोधन ऐकायचं. हे ज्यांना कळलं सद्गुरूचं ज्ञान आत्मसात झालं पाहिजे ही जाणीव आपण तिथे निर्माण झाली की आपल्याला आत्मसात झालं आपल्याला कळलं. म्हणून हा कार्यक्रम जो असतो तो नाच गाण्याचा आहे किंवा मौज मजा करण्याचा आहे. मौज मजा आपण हे बाहेर करतोच ना, नेहमीच करतो. जरासं झालं त्याला पार्ट्या करू, जरा हे करू ते करू. पण ज्यावेळेस सद्गुरूच्या सानिध्यात आपण करतो त्यावेळेला मनाला असं वळवायचं आहे की मनातला आनंदच मनाने घ्यायचं. त्याला दुसरं मनोरंजनाची आवश्यकता नाही. मला गुराम दाम्पत्य कारण त्याच्याकडे टी व्ही नाही खरं वाटेल का आजारी माणसं आहे टी व्ही नाही त्याच्याकडे कारण त्यांना गरजच नाही पडत टी व्ही. म्हणजे आता अजून पूर्णत्वाला यायचे पण चांगला गुरु सांगतो. आपल्याला वाटतं आपण त्याला टी व्ही लावतो किंवा मोबाईलमध्ये पाहतो तिथे आपलं मनोरंजन असतं आणि तिथे आपण अडवतो. पण हे टी व्ही बघू नका असे माझं म्हणणं नाही. पण पहिली साधना पहिलं अभ्यास पहिलं साधनेतून जीवन जगायला आपण कसं शिकायचं. आपल्याकडे असलेलं सगळं कर्तव्य धर्म सांभाळायचं कर्तव्य बाजूला करून साधना करा म्हणणार नाही. पण पहिली साधना करा मग कर्तव्य करा. साधनेतून कर्तव्य करा. प्रत्येक गोष्टी साधनेतून व्हायला हवं. त्याला म्हणावं अनुसंधान. अनुसंधानातून प्रत्येक कर्म करणं ही साधना आहे. लोकांचं साधना म्हणजे काय तुम्ही प्रत्येकाशी बोलताना त्या चैतन्य स्वरूपाच्या मनातून संबंध ठेवता त्याला म्हणतात लोकांचं साधना. आणि एकांत साधना म्हणजे काय आपल्या ठिकाणी ही शरीर दिव्य आहे ही जाणीव दिव्य आहे याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो तर ते एकांत साधना आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांकडे पोषक आहेत. पण त्यावेळी एखाद्याला जमत नाही मला कळलं ते नाही जमत असं होतं तसं होतं. म्हटलं हे कळलं कोणाला नाही जमत कळलं कोणाला मला जमत नाही तोच तू आहे हे समज कळलं नाही जमत त्याला म्हणजे कोणाला मला जमत नाही ज्याला कळलं तो महत्वाचा आहे. त्यालाच बघायचं आहे कोणाला कळलं नाही कोणाला कळलं नाही जमत नाही मला कोणाला जमत नाही स्वतः विचार त्या तत्वाला जमत नाही आहे मग जमेल ना इतक्या वेळ जमेल तेवढं करत राहा. आणि त्याच्यामुळे ह्या तत्वाचा अभ्यास आपण करतो कारण ते तत्व दिसणारं नाही. जो जाणतो आहे त्याला स्वतःला आपण जाणतो कळत नाही तो जगाला जाणतो असं म्हणतो. म्हणून स्वतःला जाणलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा. आणि म्हणून हे सगळं जीवन आहे हे सद्गुरूचं जीवन. सद्गुरू भक्ती इथे निर्माण होते की आपण त्यांच्या ज्ञानाप्रमाणे जेव्हा आचरण करतो तेव्हा त्याला तत्व बघतो. प्रदर्शन जर दशक सद्गुरू प्रेमाचं तर तो भक्त नाही. मग म्हणजे कटावर वगैरे बडबडा फोटो वगैरे बडबडा हे केलं आहे विचारता केली आहे पण स्वतःच्या आचरणाचं येत नसेल तर ती सद्गुरू भक्तच झाले. म्हणून आपल्याला खरा सद्गुरू भक्त व्हायचं म्हणजे साधनेतून पण पारंगत होता आला पाहिजे आणि संधानातून जीवन असताना पाहिजे. म्हणून परिवर्तन हे साधनेतून होतं. हे लक्षात ठेवा. प्रबोधन हे पूरक पोषक आहे. उपासनेतून किंवा अनेक वरच्या आपण प्रार्थना म्हणणं हे सगळं पूरक पोषक आहे. ह्या तत्वाला ओळखण्यासाठी हे जे तत्व ज्याला म्हणताय आपण ते तत्व समजण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. तो जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही. फक्त आपण शाब्दिकतेने सगळं सांगायचा प्रयत्न करतो पण आपल्या आचरणात ते येत नाही. ते आपल्याकडे अज्ञान
जाणतं आहे ते चैतन्य स्वरूप आणि जे जे दिसतं आहे म्हणजे आपल्या शरीरासकट सगळी शरीर ही चैतन्य स्वरूप सर्व चैतन्य स्वरूप धरून चैतन्य सागर आहे. आनंद आपण नको काढणार आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय चैतन्य सुखाचा अर्थ विठ्ठल म्हणजे काय चैतन्य म्हणजे हे सर्व चैतन्यमय आहे जीवन. हा भाव सतत आपल्याला राहावा. तुमच्या गुरु पौर्णिमेला आणखी 10 लोक उभे राहिले आम्हाला बोलूया तर त्याला सद्गुरू भक्तीचा आपल्याला फायदा झाला आणि तो फायदा सर्वांना होतो. सर्वांकडे सद्गुरू भक्ती प्रगट व्हावं आणि त्या सद्गुरू भक्तीतून आचरण झालं पाहिजे. हे पहिली गोष्ट असते. आचरण नसेल तर ती भक्ती नव्हती आणि म्हणून हे करणं त्यासाठी तुम्ही सगळेजण आलात सद्गुरूचं स्मरणाला वगैरे सगळं ज्ञान त्यांच्याच रूपाने प्रगट होत आहे हा भावात ऐकलं त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. बाकी कोण आहे आपलं करुणा महाराज हे